Hello friends. Subject English. 4 things about me. Listen and read aloud. ऐका आणि मोठ्याने वाचा. I am Sakshi. I am 9 years old. I am 130 centimeters tall. I am in standard 4. I am Sakshi. मी साक्षी आहे. I am 9 years old. मी 9 वर्षाची आहे. I am 130 centimeters tall. मी 130 सेंटीमीटर उंचीची आहे. I am in standard 4. मी इयत्ता 4थी मध्ये आहे. I like rice. मला भात राईस म्हणजे भात आवडतो. आय लाईक टायगर्स. मला वाघ आवडतात. आय लाईक डॅश डॅश चॅनेल. आय लाईक कार्टून चॅनेल. विच चॅनेल? कार्टून. आय लाईक कार्टून चॅनेल. आय लाईक रनिंग. मला धावण्याचा खेळ आवडतो. रनिंग म्हणजे धावणे. I have a red pen, 2 blue pencils, an orange sharpener and a white eraser. माझ्याकडे लाल रंगाचा पेन, 2 ब्ल्यू पेन्सिल, निळ्या रंगाच्या 2 पेन्सिल्स अँड ऑरेंज शार्पनर. ऑरेंज म्हणजे केशरी रंगाचा शार्पनर आणि व्हाईट इरेझर पांढऱ्या रंगाचा खोडरबर आहे. आय कॅन ड्रॉ अ हट म्हणजे मी झोपडीचे चित्र काढू शकते. आय कॅन रीड अ फ्यू इंग्लिश वर्ड्स. मी काही इंग्रजी शब्द वाचू शकते. आय कॅन सिंग अ सॉन्ग. मी गाणे म्हणू शकते. आय कॅन स्विम. मी पोहू शकते. स्विम म्हणजे पोहणे. एव्हरी डे आय ब्रश माय टीथ. दररोज मी माझे दात घासते. टेक अ बाथ. आंघोळ करते. रीड फॉर सम टाईम. थोडा वेळ वाचन करते. अँड आणि प्ले फॉर सम टाईम आणि काही वेळ खेळते. Now use the following frames to tell us about yourself. दिलेले नमुने वापरून आता स्वतःबद्दल बोला. त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे आय ॲम डॅश डॅश म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःबद्दलची आवड वगैरे इथे लिहा. अशा प्रकारे आय ॲम साक्षी. सो आय ॲम Ram and I am 9 years old. So I am with 10 years old. अशा प्रकारे तुम्ही या बॉक्समध्ये तुमची माहिती लिहायची आहे. आय लाईक इथे काय सांगितलेलं आहे? आय लाईक राईस. So, I like what? I like noodles. I like इथे काय आहे? टायगर्स. सो तुम्ही लिहा I like cats. I have इथे काय सांगितलं आहे? I have a red pen, 2 blue pencils. तुम्ही सुद्धा लिहा I have म्हणजे माझ्याकडे आय हॅव 1 पेन. माझ्याकडे 1 पेन आहे. आय कॅन ड्रॉ अ हट. आय कॅन स्विम. मी पोहू शकते. तुम्ही सुद्धा लिहा आय कॅन डान्स. मी डान्स करू शकते. एव्हरी डे आय ब्रश माय टीथ.
दररोज मी दात घासते. सो तुम्ही सुद्धा लिहा एव्हरी डे आय टेक अ बाथ. दररोज मी आंघोळ करते. अशा प्रकारे तुम्ही तुमची स्वतःची माहिती, आवड तुमच्या नोटबुकमध्ये लिहून हे चार्ट पूर्ण करा. थँक्यू.